लोकांना कळत न कळत हसू आलं. तुका मने हसे जन, तुका मने हसे जन, तुका मने हसे जन, तुका मने हसे जन, तुका पाहिल्याच्या नंतर कळत न कळत बाजारात उभा राहिलेले लोक ज्यांच्या ज्यांच्या कानावरती शब्द जायचे, गोविंदू घ्या, गोपाळ घ्या, अशा प्रकारचे लोक त्या गवळणीकडे बघून हसायला लागले. तू का म्हणे हसे जन. पण गवळणीची अशी उच्च अवस्था प्राप्त झालेली होती. गवळणीला नये कान ते ठाई. गवळणीच्या कानाच्या द्वारा ते शब्द प्रविष्ट होत नव्हते, ऐकत नव्हते ते बिचारे. कारण तिच्या मनामध्ये आणि ध्यानामध्ये आणि मुखामध्ये केवळ ते रूप बसलेलं होतं. विठ्ठल विठ्ठल हसे जन. लोक हसायला लागले. लोक आपल्याकडे बघून हसले पाहिजे का नाही हसले पाहिजे सांग. हसले पाहिजे, हसलेच पाहिजे. कोणत्याही भूमिकेतून हसू द्या, हसले पाहिजे. आपल्यामुळे ते जर हसत असते तर याचा अर्थ आपल्यामुळे त्यांना आनंद झालेला आहे. कोणत्याही पद्धतीने होते. काही काही माणसाला आपल्याकडं बघून कोणी हसलं तर राग येतो. माझ्याकडे बघून त्याने हसावं. अरे तुझ्याकडे बघून हसावं, एवढं तुझं कर्तृत्व चांगलं आहे ना, तो हसतोय तुझ्याकडे बघून. विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे बघून जर कोणी हसत असेल तर नाराज व्हायचं कारण नाही काही. उलट आपल्यामुळे त्याला आनंद झालेला आहे. आपण त्याला आनंद देऊ शकतो याचं द्योतक येते. म्हणून तुका म्हणे हसे जन. पारमार्थिक साधना करत असताना साधकाने लोकाच्या लज्जेला किंवा लोक अपवाद म्हणून आपली साधना सोडायची नसते. नाही कान ते ठाई जन भक्ती करा. लोकांचा संबंध आपल्या जीवनामध्ये ठेवू नका. त्यांचे शब्द कानावरती घेऊ नका. नये कान ते ठाई. आजपर्यंत इतिहासामध्ये ज्यांचे ज्यांच्याकडे बघून लोक हसले त्यांनी आपल्या जीवनामध्ये यशाचं शिखर गाठलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. हसे जन नये कान ते ठाई. देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी विठोबा रखुमा.
जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा यथामती यथावकाश गवळणीचा भावार्थ पाहिला 2-5 मिनिटांमध्ये भगवान परमात्म्याची थोडीशी लीला पाहिजे शिवा संपवायची. भगवान परमात्म्याच्या लीला अनंत येतात. जास्त वेळ न घेता आता भगवान परमात्मा सर्व गोपाळांच्या बरोबर गोकुळामध्ये चोरी करायची. आज हिचं घर उद्या तिचं घर उद्या परवा तिचं घर करता 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 गोकुळामध्ये सगळा धुमाकूळ घातला. मग गवळणी गाराने सांगण्याकरता यशोदा मैयाच्या दारामध्ये यायची. गवळणी गाराने यशोदा मातेला त्या गवळणी गाराने सांगण्याकरता यायच्या. आणि मग यशोदा माता त्या सहजासहजी मान्य करत नव्हत्या. बाळस गुण गुणाचे ताणे बाळ दिसते गोचरवाणे, काय सांगता गाराने. उलट तुम्हीच त्याची खोडी करताय, तो कोणाच्या खोडी करत नाही. गुरुरे बाबा म्हणायचे सख्या आईला असंच वाटत असतं विठ्ठल विठ्ठल. खोडी केली तरीही खोडी न पटणं म्हणजे सख्खी आई, आणि खोडी न करता ही पटणं विठ्ठल विठ्ठल. किंबहुना खोडीचा एक प्रकारे आळच घेणं विठ्ठल विठ्ठल. यशोदा मातेला ते गाराने सांगायच्या, पण यशोदा माता काही ऐकायचे नाही. अशा 1 गवळण झाली, 2 गवळण झाले, अनेक गवळणी सांगायच्या. एक गवळण म्हटली बाई हा परवा माझ्या घराला आला. काय केलं त्याने? फार मोठं कृत्य केलं. काय केलं? त्याची सासू गेली होती. ती प्रकार असा होता, त्या सासूची सून म्हणजे एकदम एकनिष्ठ भगवत भक्त भगवान श्रीकृष्णाची भगवान परमात्मा आणि ती गवळण देवभक्ताचं प्रेम देवभक्ताचं मिलन म्हणून दररोज भेटायचे. भगवान परमात्मा दररोज त्या गवळींकडे भेटायला जायचे. तर माथारा दररोज बघायचा ते प्रकार. त्या म्हाताऱ्याने विचारच केला, आता यांची भेट होत द्यायची नाही, यांची भेट होत द्यायची नाही. आता आपल्या घराला त्याला येऊन द्यायचं नाही म्हणून बाहेरच त्यांनी काय केली, बाज टाकली. कसा येतो ते बघतोच, पण येणे म्हणून त्याला प्रार्थना करायची. आणि मग प्रेम असं असतं महाराज, प्रेम नाही सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. एखादा जर म्हणत असेल बाहेरून माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे, अतिशय लबाड विठ्ठल विठ्ठल. गवळणीची ती भावना ते प्रेम पाहून याला हे दम निघत नव्हती. तुका म्हणे येथे पिशे तेथे तैशे. प्रेमाचा संबंध आहे. त्याने पाचारण केल्यामुळे देवाला सुद्धा भक्ताकडे जावं असं वाटतं. किंबहुना तुझं प्रेमा सूत्रधारी मी तो तिकडे जातो, येतो तिकडे जातो, येतो तिकडे जातो. या प्रेमाच्या द्वारा जिकडे आपण त्याला नेऊ तिकडे तो जातो. भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेलेला आहे, थोर प्रेमाचा भुकेला म्हणून तो तिकडे जातो. पण जात असताना मध्येच बाज टाकून हा कोण बसलेला आहे, म्हातारा. त्याच्यामध्ये भाव सांगत असताना असं सांगितलं की जेव्हा देवभक्ताचं मिलन होणार असतं तेव्हा अहंकार रूपी हा म्हातारा मध्यंतरी येतो विठ्ठल विठ्ठल. जे जे मध्ये येतात त्या मिलनासाठी त्या भेटीसाठी त्या मधल्याला दूर करावं लागतं. म्हणून ती सासू सांगायला लागली, परवा तुझं पोरग माझ्या घराला आलं,
आल्याच्या नंतर यांची भेट होऊ नये म्हणून माझं माथार ते सासरा तिथे राखणच एक प्रकारचा बसलेला होता. पण हा आला तिला तर भेटलाच, पण जात असताना याने माठ उचलला आणि त्याच्या घेऊन टाका गावाने, खोड्या सांगायच्या. यशोदा मातेला पटत नव्हतं. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की यशोदा माता आपल्याला काहीच करत नाही. साधारण फक्त म्हणतात माखन की चोरी छोड़ श्याम रे मैं समजाऊ तोय, मैं समजाऊ तोय श्याम रे मैं समजाऊ तोय, माखन की चोरी छोड़ श्याम रे मैं समजाऊ तोय. श्यामा लाला काना, अरे आपल्या घरामध्ये काय कमी आहे सांग ना. 9 लाख धेनु नंद बाबा की नित्य नूतन माखन होय, बड़ो घरानो नंद बाबा को हसी हमारी होय. यशोदा माता म्हणतात बाळा आपल्या घरामध्ये कमी कशाची सांग. 9 लाख धेनु यात. धेनु म्हणजे संवत्स जे असते ती धेनु, वांज नाही. आपल्या घरामध्ये दुभत्या 9 लाख गायी आता, आणि मग एवढ्या गायी असताना तुला काय गरज आहे. म्हणून माखन की चोरी छोड़ श्याम रे मैं समजाऊ तोय. खरं म्हणजे श्यामच पाहिजे होता. विठ्ठल विठ्ठल बोलू दे बरं. आपण साधारण नाहीत ना. बडो घरानो नंद बाबा को, आपण मोठ्याचे आहेत ना. आपलं मोठ्याचं कुटुंब आहे. मोठ्याचं पोरग चोट्ट लोकांमध्ये असं म्हणतील ना लोक. एवढं मोठं घर दिसायलाच आहे का, आणि एवढ्या मोठ्या घरचं पोरग कसं निघालं, चोट्ट. म्हणून माखन की चोरी छोड़ श्याम रे मैं समजाऊ तोय. माखन चोरणं सोडून दे बाळा, हे चांगलं नाही. अनेक वेळेला सांगितलं ऐकत नाही. परिणाम नंतर नंद बाबाजीला बोलवलं. पोरग आता कुठेतरी घालावं लागतं. म्हटलं इकडे तिकडे कशाला, जवळच संस्था असेल तिथंच घाला. पैठणही बरंच अंतर येतंय, आणि आळंदी पंढरपूर देऊ तर फारच अंतर. म्हणजे टाकल्याच्या नंतर झाली तर एखादी वेळेसच भेट, आणि तेही परम भाग्याने फुकट तिकीट असेल तरच. विठ्ठल एवढ्या लांब पैसे खर्चून भेटीला जायचं कशाला, फोनवर बोललेलं बरं. म्हणून भेट नित्य व्हावी म्हणून कुठे टाकायचं, जवळ. म्हणजे जवळ टाकलं म्हणजे नित्य भेटलंच पाहिजे असं काय, असं काही नाहीये. आणि नकाही ठेवू. विठ्ठल विठ्ठल कुठे टाकायचं मग, जवळ. जवळ मग वारकरी शिक्षण संस्था आपल्या कुठे, मला वाटतं आपल्या परिसरामध्ये, या पंचक्रोशीमध्ये. पंचक्रोशी नाही, मित्र म्हणतो दशकोशी म्हणेल एखाद्या वेळेस. या एवढ्या परिसरामध्ये वारकरी शिक्षण संस्था नाही, आणि जरी असली तरी मी म्हणेल अशी नाहीये. विठ्ठल विठ्ठल. आणि याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगेल आशाची नाहीये. विठ्ठल विठ्ठल. सर्व नामात्मक मी बोलतोय, तुम्हाला अर्थ कितपत कळतोय काय माहिती मला, पण तुमच्या चेहऱ्याकडे बघून तर असं वाटतंय कळायला लागलं, पण काय कळायला हे मला कळतंय का नाही काय माहिती. आशी नाही, आशाची नाही. आशाची नाही म्हणजे नाना सारख्यांची नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे हे वारकरी शिक्षण संस्था इथे व्हावी हे त्यांचं भाग्य नाही, हे आपलं भाग्य. हे आपलं भाग्य. नाहीतर त्यांचा स्वभाव म्हणजे आजचाच नाही, आजही तोच आहे. फक्त ते थांबलेत कसं हेच मला इथं कळायला. म्हणजे त्यांचा स्वभाव म्हणजे याजसाठी वनांतरा जातो सांडोलिया घरा, माझे दिठावेल प्रेम या तत्वावरती. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे त्या व्यक्तिमत्वाने कधी लोकसंग्रह
ग्रहामध्ये येण्याचं स्वप्नही पाहिलं नव्हतं ते पडलं म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल हे स्वप्न पडलं नाही, ते जागृतीमध्ये साकारच एक प्रकारचं झालं. विठ्ठल पण ते साकार जरी झालं असेल तरी त्या साकारतेमध्ये तेवढं समाधान असेलच मला वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणजे जे अंतःकरणाची भूमिका जी आहे एकांतवासामध्ये चिंतन करण्याची, ती कमी न झाल्यामुळे आजही लोकसंग्रह रुततो. विठ्ठल विठ्ठल लोकसंग्रहामध्ये तेवढं व्यक्तिमत्व अजून ते मिसळलेलंच एक प्रकारचं नाही, किंबहुना त्या व्यक्तिमत्वाला अजून मिसळूच वाटत नाही वैराग्याच्या भूमिकेतून. विठ्ठल विठ्ठल त्यांचं जीवन आळंदीतलं पाहिलं गुरुवारी नानांचं, तर म्हणजे त्या काळातल्या साधकाला कोणत्याच पटणार नाही की नानांनी इथे 13 वर्ष काढलेत. 13 वर्षे एका जागेवरती काढलेत. हे आमच्यासारख्याला तर ही आमच्या बुद्धीच्या कक्षेच्या कितीतरी कोसो दूर ही कल्पना आहे. समर्थांचे आशीर्वाद, बरोबर आहे, समर्थांचे आशीर्वाद येत आणि आपल्या सर्वांचं सहकार्य. आशीर्वादाबरोबर सहकार्य शुभेच्छा महत्वाचे आहेत. विठ्ठल विठ्ठल त्या काळातलं जीवन म्हणजे अगदी गुरुवाऱ्यांनाही विश्वास वाटू नये की हे प्रपंचामध्ये सुद्धा पडतील म्हणून म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो हे संसारामध्ये सुद्धा चुकून पडले. विठ्ठल अगदी प्रेमाने ताईला नानीलाही म्हणत असतो हे कोणाचं भाग्य समजायचं तर समजा. विठ्ठल एवढं निरागस जीवन आणि एवढं मुक्त छंद जीवन, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा याच तत्वावरती जीवन जगणार ते, पण त्या जीवनाला प्रारब्ध प्राप्त एक फाटा एक प्रकारचा फुटला. विठ्ठल विठ्ठल अनपेक्षित अशा प्रकारचं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाची आपण कधीही इथे वाट पाहिली नव्हती, असं श्रेष्ठ व्यक्तिमत्व तुमच्या आमच्या परमभाग्याने समर्थाने आपल्याला आपल्या झोळीतच एक प्रकारचं टाकलं. विठ्ठल विठ्ठल एरवी समर्थांच्या झोळीत टाकावं लागतं, पण मला वाटतंय त्या समर्थाने आपल्या झोळीत टाकलं. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचे हे श्रेष्ठ व्यक्तिमत्व इथे मला वाटतंय त्या काळामध्ये जेव्हा फिरता सप्ताह आपल्या जाम समर्थाला झाला तेव्हा गुरुवारी बाबांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडला, आनंदी बाबा एवढी मोठी तीर्थक्षेत्राची भूमी आहे, टाळ वाजला पाहिजे, नित्य काहीतरी करा. तोच शब्द मनामध्ये गाठ बांधून राहिला, वारकरी शिक्षण संस्था स्थापन झाली. विठ्ठल आणि आज तागा येते वारकरी शिक्षण संस्था. नेघे उतार चढते वर्षा काळी सरिता, जैसी चढो लागे पंडू सुता, तैशी नेच नवी भजता श्रद्धा दिसे. वारकरी शिक्षण संस्थेची वाटचाल दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे, पण त्या वृद्धिंगतेमध्ये त्यांना तर समाधान आहेच आहे. मला वाटतं एखादा शिष्य आपला तयार झाला आणि त्या शिष्याने आपल्या देखताच ती कला प्रगट केली तर त्या शिष्याच्या दृष्टीने तो आनंद तर श्रेष्ठ आहेच आहे, पण तो आनंद गुरुच्या बाबतीमध्ये आजीची आलाभे ब्रह्मांड ठेंगणे. विठ्ठल त्यांच्या सहवासामध्ये आम्ही राहावं, त्यांच्याकडे बोल शिकावे आणि त्यांच्याच पुढे ते बोलाचं प्रगटीकरण व्हावं, याच्यापेक्षा त्या शिष्याच्या तरी जीवनातला मोठा आनंद कोणता असेल. पुन्हा विठ्ठल विठ्ठल बरेचसे ज्यांच्याकडे शिकले पाहिलेची नाही मागे परतोनी, पुन्हा पाहणेच नाही मागे, एवढे ते शूर झालेले असतात. विठ्ठल पुन्हा एक प्रकारचं ते कृतज्ञ जीवन म्हणून पुढे वाटचाल. विठ्ठल विठ्ठल या वारकरी शिक्षण संस्थेच्या संबंधाने जेवढे काही विद्यार्थी सुटले बाहेर पडले तेवढ्याच आत्मीयतेने जसं माझ्या माईकडे जायचं, गावाकडे जायचं, घराकडे जायचं, मायबापाकडे, तशा प्रकारची पाखरासारखी उडत येणारी ही सगळी साधक मंडळी. विठ्ठल मला वाटतंय गुरुचा किती जशाला तसा तो प्रकार घ्यावा. त्या मृदंगाच्या बाजेमध्येही तुम्हाला किती माहिती काय माहिती, बाज म्हटल्याच्या नंतर तुम्हाला झोपायचीच आठवायची एखादी वेळेस. बाज म्हणजे ती पद्धत वगैरे त्या काळामध्ये आळंदीमध्ये
अनेक श्रेष्ठ मृदंगाचार्य, मी म्हणत नाही की नानापेक्षा कोणी श्रेष्ठ मृदंगाचार्य नाही असं म्हणत नाही मी, कित्येक तरी श्रेष्ठ आहेत, आजही मी मान्य करतो. पण आजही आपल्याला तेच मान्य करावं लागतं की नानासारखी गुप्ती त्यांना येत नाही. वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये या गुप्तीच्या संबंधाने स्वतंत्र एक प्रकारचं प्रकरणच निर्माण करणार हे व्यक्तिमत्व विठ्ठल. मला वाटतं बऱ्याच वेळेला त्यांची गुप्ती पाहिल्याच्या नंतर मलाही असा हात हलावा असं वाटतं, पण ते हलतच नाही. तसं काय करावं, रिकामा हलत नाही तर त्याच्यावर कधी हलायचं विठ्ठल. ती गुप्तीचा प्रकार मला वाटतं त्या काळामध्ये आळंदीमध्ये प्रसिद्ध असणारा गुप्तीचा प्रकार म्हणजे पांडुरंग महाराज आनंदे, आणि त्यांच्यानंतर त्याच गुप्तीचं अनुकरण करणारे आमचे परमपूज्य गुरुबंधू दत्ता महाराज आनंदे विठ्ठल. म्हणजेच निवृत्तीनाथांचा जशाला तसाच पुढे मार्ग चालावा तशा पद्धतीनेच हे जोडी एका अर्थाने विठ्ठल. आणि शिष्य मंडळीने सुद्धा, साधक मंडळीने सुद्धा मी राम महाराजांची अनेक वेळेला गुप्ती बघितली, श्याम महाराजांची बघितली, आणि योगायोगाने राम आणि श्याम उपस्थितही आहेत विठ्ठल. या गुरुबंधूंची गुप्ती आम्ही जेव्हा बघतो आम्हाला त्या कळत न कळत त्या गुप्तीतून नानांची आठवण आल्याशिवाय राहत नाही विठ्ठल. मी राम महाराजांना अनेक वेळेला म्हटलेलो आहे, इतिहासामध्ये आपल्या भागामध्ये सर्वोत्कृष्ट मृदंगाचार्य राम महाराज काजळे, आणि मला वाटतंय त्या राम महाराज काजळेच्या नंतर राम महाराज गोरे, काजळेच्या नंतर गोरे विठ्ठल. एक प्रकारचा हा संयोगही आहे, काजळे आणि गोरे विठ्ठल. शब्द बऱ्याच जणांच्या फार उशिरा लक्षात येतात, पण येतात हेच महत्वाची गोष्ट आहे. उशिरा कळलं. अशा पद्धतीने या वारकरी शिक्षण संस्थेची ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था, आणि मला वाटतं याला आणखी विशेषण समर्थ दिल्यामुळे आता याच्यामध्ये काही कमी पडेल मला वाटत नाही. म्हणून या संस्थेच्या बाबतीमध्ये आम्ही कितीही जरी बदल केला, आता अगदी धाडसच करून जर मोफत जरी ठेवण्याचा प्रयत्न जरी केला तरी मला वाटत नाही तुम्ही कमी पडून देता म्हणून आम्हाला करायचं का तसं बदल पुढच्या वर्षीपासून. का पैसेच घ्यायचे, पैसे घ्यायचे विद्यार्थ्याचे का मोफत ठेवायचे? मोफत. बघा बरं का, मोफत आम्ही ठेवू पण जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल सगळ्या गोष्टीची. म्हणून मला वाटतं एवढा बहुसंख्य समाज जमलेला आहे. या बहुसंख्य समाजाने सगळे वर्षाचे 365 दिवस येतात. किती? 365. मला तर वाटतं इथं महिलाच हजाराने असतील एवढ्या. 365 दिवस सोडा, माणसं तर किती असतील गणना नाही त्याची. एवढंच नाही, त्या रोडवरती तेवढीच गर्दी आहे, पण ते फक्त वाट बघतात विठ्ठल जे म्हणायचं नाही, ते म्हटलो तरी वाजायचं नाही विठ्ठल. एवढे बहुसंख्य आपण लोक असल्यामुळे आपण थोडं धाडसानेच बोलण्याचा, धाडसानेच नियोजन बदलण्याचा सुद्धा प्रकारे करू. पुढच्या वर्षीपासून ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था मुक्त स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी, पण हे त्या तत्वावरती देणारी आहे, आपल्या सहकार्यानेच, आपल्या सहकार्याशिवाय नाही. म्हणून मला वाटतंय पुढच्या वर्षीचं नियोजन आताच करावं लागेल आपल्याला. कारण एकदा हा सप्ताह संपला, सुट्ट्या लागल्या, घरी गेले की मग पाहिलेची नाही असं होऊ नये याच्याकरता एवढा मेळावा इथे वैष्णवांचा जमलेला आहे. मेळविली मांदी वैष्णवांची, मग या वैष्णवांच्या मांदी आळी मध्येच पुढच्या वर्षीचं एक प्रकारचं नियोजन व्हावं विठ्ठल. वेगवेगळ्या पद्धतीने असेल, अन्नदानाच्या रूपाने असेल, पंक्तीच्या रूपाने असेल. म्हणून मला वाटतं इथे बसल्या बसल्या 5 मिनिटांमध्ये यादी सगळी होऊन जाईल. कोणी 1 दिवसाचं अन्नदान घ्या, कोणी 1 वेळेचं अन्नदान घ्या. आपल्याला ज्या पद्धतीने अन्नदानाचा भाग करायचा आहे तशा पद्धतीने आपण अन्नदानाचा भाग करू शकतो. काय म्हटले मला म्हणा? झालेलं वर्षाचं नियोजन, संपूर्ण वर्षाचं नियोजन. पण काही शिल्लक जर असतील तर ते ही जागा भरून काढू, आणि केवळ अन्नदानच करायचं, तेवढं देऊन टाकायचं आणि पुन्हा पाहायचंच नाही असं नाही. उलट त्या अन्नदानाबरोबर तुमची आम्हाला अपेक्षा आहे, पैसे फक्त पाहिजेत असं नाही विठ्ठल.
या ठिकाणी आपण सगळं नानांच्या मार्गदर्शनाखाली केलेले म्हणजे आणि सध्याच्या काळामध्ये हे धाडस म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास. प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास. आजची स्थिती अशी आहे, आम्ही पैशाच्या बाबतीमध्ये पुढे किती जाऊ, पण मला वाटतं हे पुढे जाण्याच्या ऐवजी हे मागे चाललेले आणि मला वाटतं हाच प्रवास अवघड आहे. नाहीतर एरवी प्रवाहाबरोबर पोहणं याला काही पुरुषार्थ लागत नाही. कल्पना करा, इथेच ना, इकडेच पाठ, इकडेच ना पाठ, ते कॅनल कोकटे हातगाव, त्या कोकटे हातगावला तो कॅनल आहे. वरून असं पाणी येतं, आम्ही सोडतो म्हणून वरून पाणी आलं. मला वाटतंय तुमच्यावरती आमचाही फार मोठा हक्क आहे महाराज. फक्त आम्ही गाजवीत नाहीत, आमचा तो शहाणपणा म्हणा सध्याच्याला, हा मोठेपणा म्हणा काही म्हणा, पण आम्ही जेव्हा गाजायला लागतो तेव्हा तुमच्याकडून काढणार बरं का आम्ही. नाहीतर मग पाणी बंद. प्रवाह असा येतो वरून नाद धरणाकडून असा प्रवाह खाली खाली, मग ते खाली पाणी जाणार सोडले ना, आता सोडलंय, आता ते फोन आले होते म्हणून सोडले. ते खाली पाणी वाहणार त्याच्यामध्ये लेकरांनी उड्या टाकल्या आणि ते प्रवाहाच्या दिशेने खाली पोहू लागले. त्या प्रवाहाच्या दिशेने पोहणं पुरुषार्थ आहे का त्याच्या विरुद्ध दिशेला पोहणं? त्याच्यामध्ये उडी टाकावी आणि असं खाली न पोहता विरुद्ध दिशेला पोहावं, याच्यामध्ये पुरुषार्थ आहे. तशा पद्धतीने आजच्या काळामध्ये पैशाच्या पाठीमागे लागणं हा प्रवाह आहे, पण त्याच्या विरुद्ध पोहणं हे एक प्रकारचा हा प्रवास आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि या प्रवाहाला आपल्या सर्वांची जोड आणि साथ असल्यामुळे मला वाटतं हा प्रवास सुखाचा होईल. विठ्ठल विठ्ठल. कुठून सांगत होतो, कशामुळे सांगत होतो? मधुकरी आहे 2 टाइम, 2 टाइम मधुकरी. आणि नाना मधुकरी 2 टाइम आहे तेवढ्यावर भागणार नाही. लाईट बिलाचं काय करायचंय? विठ्ठल. आम्ही भोगीतोच सगळ्या गोष्टी. एखादी वेळेस मी जर वनातून जर आलो असतो तर मग म्हणलो असतो वा वा चांगली गोष्ट आहे मधुकरी मध्ये. लाईट बिलाचं काय करायचं? दररोजच बाकीच्या गोष्टी कशा दाखवायच्या ह्या साध्या गोष्टी नाही. आणि मला वाटतंय आजच्या काळाला, आजच्या घडीला तरी लोकांना सांगण्याची ह्या गोष्टी गरज नाही, सगळ्याला माहिती आहे त्या गोष्टी. विठ्ठल विठ्ठल. मी एवढं पोट तिडकीने का सांगतो? कारण मला अजूनही शाश्वती नाही हे व्यक्तिमत्व इथून कधी निघून जाईल म्हणून येणे जाऊ नये याच्याकरता आपल्याला तेवढं सांभाळणं गरजेचं आहे. आणि एकदा हे गेले पुढे की मग पुन्हा मागे येणे नाही. विठ्ठल विठ्ठल. भगवान श्रीकृष्णाला यशोदा मातेने थोडे काहीतरी काम सांगायचं, घरामध्ये ठेवायचं नाही म्हणून नंद बाबाजीला बोलवलं आणि सांगितलं पोरग कुठेतरी घालावं लागतं. इथे आलो होतो आपण कुठेतरी म्हणजे संस्थेमध्ये. नंद बाबाजीला बोलवलं. ठीक आहे म्हटले. पूर्वीचा काळ, लहान लहान वासरे घेतले, बछडे घेतले. यशोदा मातेने गोड शृंगार केला. डोक्याला मोरपिसारा, हातामध्ये काठी, खांद्यावरती कांबळे, बासरी वगैरे दिले, कमरेला खोल शिंग वगैरे. आणि नंतर भगवान परमात्मा ते बछड्या मागे गेले. भगवान परमात्मा जाणारे गोपाळांनी पाहिल्याबरोबर सगळे गोपाळ भगवान परमात्मेबरोबर आपापले बछडे गाई घेऊन नंतर मग या दररोज लेकरांनी दररोज जायचं यमुनेच्या काठावरती गाई चारायच्या. गाई चारल्याच्या नंतर विश्रांती जेव्हा गाई घ्यायच्या तेव्हा यमुनेच्या काठावरती अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. कधी होतो तू, कधी हमामा, कधी हुंबरी.
परमात्मा गोपाळाबरोबर खेळ खेळले. त्या गोपाळामध्ये एक कोवळ्या पोटाचं होतं. त्याने नेमकं योगाने ते माझ्यासारखंच नाश्ता करून आलं नव्हतं. तब्येती वगैरे हे त्याच्या लक्षात आलं की चक्कर येण्याची जरा शाश्वती, म्हटलं चक्कर येण्याच्या अगोदरच खाल्लेलं बरं आहे. भगवान श्रीकृष्णाच्या समोर गेला आणि सांगितलं, याच काय झालंय का तिकडं? विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याने अंतःकरणातला भाव ओळखला. झाली आता वेळ. नदी अन्न शिदोऱ्या, सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या. गोपाळांना गोलाकार बसवलं. मध्यंतरी भगवान परमात्मा उभा राहिले आणि सर्वांचा काला एकत्रित केला. भगवान परमात्म्याने शिदोरीच्या रूपाने काला केला आणि सर्व गोपाळांना ते वाटतंय. त्याचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये शुकाचार्यजी महाराज वर्णन करतात. बिभ्रद वेणूं जठरपटयो शृंगवेत्रे चिकक्षे वामे पानो शृणकवलं तत्फलानिंगुलिषु तिष्ठन् मध्ये सुपरिसृतो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके विशति बुभुजे यज्ञभुग्बालकेलिः पुण्डलीक वरदार कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर काला केला. त्याच काल्याचं प्रतीक गेली 4 दिवसापासून चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहाची आज या काल्याच्या चिंतनाने सेवा संपूर्ण होते. भक्तवरिष्ठ हनुमंतरायाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वर्धापन दिनानिमित्ताने चालत असलेला हा 5 दिवसीय अखंड हरिनाम उत्सव या वर्षी उत्सवाला 13 वर्ष पूर्ण होत आहेत. पाहता पाहता एक तप मागे पडून दुसऱ्या तपाचं पहिलं वर्ष संपन्न झालेले. या सप्ताहासाठी सगळ्या पंचकृष्यातील सर्व भाविक मंडळीचं अतिशय अनमोल सहकार्य आहे. मागे होतं, सध्या आहे, पुढे विशेष रूपाने राहील अशी अपेक्षा करतो. आणि संस्थांच्या संबंधाने जेवढा काही भक्त परिवार आहे नानांचा, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय महात्मे येतं. मी जरी या परिसराचाच असलो, जन्म जरी इकडचाच असला, पण लहानपण सगळं तिकडे गेल्यामुळे इकडचा जास्त नावानिशी परिचय नाही. त्याच्यामुळे बरेचसे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी इथे आहेत, पण मला सगळ्याचा नावानिशी उल्लेख करता येणार नाहीये. मी खंत व्यक्त करतो, त्याच्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो. पण नंतर सूत्रसंचालन करणारे सूत्रसंचालनामध्ये सर्वांचा नाम उल्लेख केल्याशिवाय राहणार नाहीत. तर त्या दृष्टीने परमपूज्य परमसिद्धे नानांचीही अर्थात नाना माध्यम आपल्या सर्वांचीही ज्ञानाई समर्थ वारकरी शिक्षण संस्था आणि या संस्थेच्या द्वारा संपन्न होणारा सर्व आजी माजी गुरुबंधू साधक मंडळी विद्यार्थी मंडळी आणि भक्त परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने हा सप्ताह संपन्न होतोय. आणि या सप्ताहाची आजच्या कार्याची चिंतनाची सेवा नानांच्या आज्ञेने मी इथे उभा आहे. खरं म्हणजे ही सेवा मी कुठेही सांगतो, सांगत आहे, सांगत राहणार. हे जी सेवा जी दिलेली आहे ती विष्णू जगताप या व्यक्तीला सेवा दिलेली नाही. किंबहुना विष्णू जगतापला सेवा द्यावी अशी विष्णू जगतापची योग्यताही नाही. आणि तुम्ही मला वाटतं ते पाहिलंही असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा सूर पूर्वेकडे असतो तेव्हा मी पश्चिमेकडे असतो. एवढा आमचा जवळचा संबंध आहे, अगदी जवळचा. त्या सुरांचा देखील एवढा जवळचा संबंध आहे. पण तरी देखील एवढ्या पवित्र चांगल्या आणि महनीय जागेवरती, गादीवरती, व्यासपीठावरती का बोलवल्या जातं याचं एकच उत्तर आहे माझ्याकडे. परमपूज्य परमसिद्धे आदरणीय वैकुंठवासी श्री गुरु बाजीराव बाबा जवळेकर बाबांचा सेवक आणि गीता मंदिराचा सेवक या नात्याने हे मला सेवा दिलेली. आणि हेच नातं अंतःकरणामध्ये धरून सेवके करावे सांगितले काम या न्यायाने येऊन ही सेवा करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी बाबांचं आणि गुरुवारी नानांचं खूप प्रेम ते त्यांच्याजवळ राहिले. आणि मला वाटतंय वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये गुरुवर्यांची मर्जी कशी संपादन करावी, किती लढीवाळपणाने करावी, हे एक व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये. विठ्ठल विठ्ठल. नाहीतरी एरवी बरेचसे गुरुकडे राहतात पण तेवढ्या लढीवाळपणाने नाही. मला वाटतंय आजही वयाच्या दृष्टीने नानांचं वय बरंच आहे,
पण गुरुवर यांच्या जवळ गेल्याच्या नंतर अगदी बालवत, अगदी बालवत, अगदी बालवत, की जसा एखाद्याचा लाडका मुलगा त्या ठिकाणी जाऊन जसं बोलावं तशा पद्धतीने एवढ्या दडीवाळपणाने आमचे मोठे बाबांचं तर फार प्रेम. मोठे बाबा म्हणायचे, ते अधिकारवाणी म्हणायचे, पांडुरंग बाबांचं कुठेही कीर्तन असलं की आदरणीय नानांना आवर्जून त्यांनी गाडीत घालून मोठे बाबांनी अर्थात विठ्ठल बाबा चौधरी वारकरी शिक्षण संस्था जोग महाराज विठाल विठाल. आणि नंतरच्या काळामध्ये संस्थेचे 4 वर्ष तसे 8 ते झाल्याच्या नंतर हाही एक प्रकारचा इतिहासच. एरवी आमच्या भाग्यामध्ये संस्थेचे 4च वर्ष. संस्थेचे किती वर्ष आम्हाला? आमच्या भाग्याने 4च वर्ष. पण यांचं किती जन्माचं केवढं मोठं पुण्य. 8 वर्ष गुरुवर यांच्या सानिध्यामध्ये आळंदीमध्ये, 8 वर्ष वारकरी शिक्षण संस्थेमध्ये विठ्ठल विठ्ठल एवढी मोठी. आणि मग ते तिथून आल्याच्या नंतर गुरुवारी बाजीराव बाबा जवळेकर आणि यांचा फार प्रेमाचा संबंध. गुरुवारी बाबा जेव्हा दुपारच्या वेळेला जेवायला बसायचे, नाना जर दिसले नाही तर विद्यार्थ्यांना सांगायचे नानाला बोलून आण. मग नाना जेव्हा जेवायला यायचे मांडीला बसायचे तेव्हा मग वदनी कवळ घेता तोपर्यंत त्यांनीही बसायचंच नाही. एरवी कोणाचीच न वाट पाहणारं व्यक्तिमत्व बाबा, पण यांची वाट पाहिल्याशिवाय राहत नव्हते. अशा प्रकारचे प्रेम, जिव्हाळा आणि तो स्वभावाचा लढीवाळपणा. म्हणून ते कधी कधी यांना म्हणायचे, आनंदी बा जरा चुकल्यावानीच वाटतंय का म्हटलं तुम्ही संसारात पडलात तर. आणि हे काय म्हणायचे, हे नाही म्हणत नव्हते, ते म्हणायचे हो ना बाबा मला तसंच वाटतंय. म्हणजे किती लढीवाळपणा असावा हा, हे मर्यादेच्या कक्षेच्या पलीकडे अशा प्रकारचं. आणि हाच स्नेह आणि ऋणानुबंध म्हणून आदरणीय नानांची ही केलेली आज्ञा आणि त्या आज्ञेला मान देऊन या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केला. वाकडे का नीट देव जाणे. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ या ठिकाणी मंडळी उपस्थित आहेत. आता पुन्हा कोणाचा नाम उल्लेख करून कोणाची तरी राहण्याची शक्यता आहे म्हणून सर्वांच्या चरणारविंद साष्टांग स्वामी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि सेवेला विराम देतो. म्हणायचं शेवट विठ्ठल जय जय विठ्ठल.